पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेट या कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांनी मोठा दावा केलाय। सुशांत सिंह आणि दिशा सालियन प्रकरणाचा थेट संबंध असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे। दिशा सालियन प्रकरणी सर्व पुरावे दिले आहेत असं महत्त्वाचं विधान राणेंनी केलं। योग्य वेळ आल्यावर दिशा सालियन प्रकरण संसदेमध्ये उपस्थित करणार नारायण राणे यांनी न्यूज प्लॅनेट या लोकशाही मराठीच्या कार्यक्रमात ही माहिती दिलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर नारायण राणे यांनी मोठा दावा केला। सुशांत सिंह आणि दिशा सालियन प्रकरणाचा थेट संबंध असल्याचं नारायण राणे यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना म्हटलेलं आहे। पण यापूर्वीपासून दावा करत आलेला होतात की आपल्याकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भातले अनेक पुरावे आहेत। आज 5 वर्षांनंतर तिच्या वडिलांनी याचिका दाखल केलेली आहे आणि अनेक प्रकारचे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत। कसं पाहता आपण? एक दिशा सालियन मृत्यू प्रकरणी म्हणू नका, हत्ये प्रकरणी म्हणा, कळलं का? आणि दिशा सालियन ही मृत्यू पावली नाही, तिची हत्या झाली आहे। आणि आमचं म्हणणं आहे ही हत्या आमच्या या आदित्य ठाकरे या आणि त्यांच्या सवंगड्यांनी केलेली आहे। बरं, असा ठाम आरोप आहे। आणि त्यावेळेला दिशा सालियनचे वडील दडपणाखाली होते, त्यांना हे दडपण होतं, सत्ता यांची होती, म्हणून त्यावेळेला त्यांना तशी स्टेटमेंट द्यावी लागली। पण आता खरी स्टेटमेंट त्यांनी की याच्यामध्ये दिशा सालियनच्या हत्येमध्ये कोण आहे ते तिने अगदी डिटेलमध्ये त्यांनी कोर्टाला अगदी जे काय अपील केलंय त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। जर ही हत्या आहे तर या हत्येसंदर्भातले पुरावे देखील आपल्याकडे आहेत का आणि ते सादर होतील का? आणि खरं काय ते आज समोर येईल? विचारता हे पुरावे पहिल्या दिवसापासून आम्ही दिलेले आहेत। ही हत्या कुठे झाली, कशी झाली, काय झाली आणि तिला कसं फेकण्यात आलं, तिच्यावर अत्याचार कसे, हे सगळे पुरावे हे तुम्ही आज नवीन विचारू नका मला। आदित्य ठाकरे यांचा त्या केसशी कसा थेट संबंध हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे। उपस्थित होते सर्व काही, त्या हत्येचा डायरेक्ट संबंध आहे त्यांचा। थेट संबंध म्हणजे डायरेक्ट संबंध आहे आणि ते उपस्थित होते त्यावेळेला। बरं, नितेशजींनी देखील त्या क्षणाला या संदर्भातले पुरावे सादर केल्याचं म्हटलं होतं, मात्र चौकशीला ते सामोरं गेलेले नव्हते। आज 2022 चं प्रकरण आपल्याला आता बोलावं लागतं। पुरावे दिले आहेत ना, इनफ आहे। आणि आम्ही कसं, सरकारने बाकी पुरावे काढावे ही आमची जबाबदारी आहे का? त्यावेळेचं सरकार काय करतं? दिशा सालियन आणि तिच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण किती महत्त्वाचं असं आपल्याला वाटतं? महत्वाचं आहे सरकारच्या दृष्टीने पण। एका तरुण मुलीची अशी हत्या होणं, अत्याचार करून हत्या होणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाहीये आणि त्यामुळे योग्य नाही, म्हणून याची शहानिशा लागली पाहिजे। हत्या करणारे यांना अरेस्ट होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही। संपूर्णपणे न्याय मिळाला तर सुशांत सिंह राजपूत प्रकरणी समोर येईल का? त्याला देखील न्याय मिळेल का? दोघं प्रकरणांचा संबंध आहे वाटतं का? हो, संबंध आहे, एकमेकाशी संबंध आहे त्याचा। सुशांत आणि दिशा सालियन 100% ओपन होणार ते पण। संसदेमध्ये हा प्रश्न तुम्ही उपस्थित करणार का? कोण आपण झाला तर त्यावर प्रकाश टाकणार। ती वेळ आली आहे? हो, आली आहे ना, आता आली आहे, विषय जवळ आला। सरकार आमचंच आहे। सरकारला आमच्याकडे असलेले पुरावे पोलिसांकडे सबमिट करू आणि ते योग्य वेळी त्यांना अटक करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।